नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन नवीन भरती परीक्षांविषयी माहिती घेणार आहोत। या दोनही भरती परीक्षांसाठी तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी एलिजिबल आहेत। या दोनही जाहिरातींची लास्ट डेट जवळ येऊन राहिलेली आहे, म्हणून लास्ट डेट जायच्या आधी तुम्ही हे दोनही फॉर्म भरून टाका। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजची पहिली ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली पहिली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। जीपी पारसिक सहकारी बँक लिमिटेड यांच्यातर्फे जी आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ओके, आधी यांनी डेट दिलेली आहे। डेट मी तुम्हाला सांगून देतो। 14 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 28 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही याचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता। इथे सुद्धा दिलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन 14 ते 28 तारीख। ठीक आहे, त्यानंतर लास्ट डेट आहे 28 तारीख। एक्झाम डेटसुद्धा यांनी आधीच डिक्लेअर करून टाकलेली आहे। मार्च 23, 2025 रोजी तुमची एक्झाम होणार आहे। ओके, त्यानंतर तुमच्या बघा इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे। इंटरव्ह्यूला बघा घाबरण्याची काही गरज नाही। राज्यसेवा परीक्षेसारखा तुमचा इंटरव्ह्यू होत नाही, सिंपल इंटरव्ह्यू असतो। ओके, याबाबत आपण नंतर आणखी माहिती घेणार आहोत। ओके, त्याआधी आपण ॲडव्हर्टाइजमेंट संपूर्ण वाचून घेऊया। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्टचे नाव काय आहे तर ज्युनियर ऑफिसर। ओके, ज्युनियर ऑफिसर म्हणून यांनी पद दिलेलं आहे। 70 वॅकन्सीज इथे यांनी दिलेल्या आहेत। ओके, या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कॅटेगरीनुसार माहिती आलेली नाही, त्याबाबत कदाचित ते त्यांचे जे वेबसाईट आहे त्यावर ते पब्लिश करतील। ओके, नसेल केलं तर असं सुद्धा होऊ शकते की सर्व जागा ओपनमध्ये असतील। ओके, असं सुद्धा कधी कधी होते। याआधीसुद्धा आपण अशा प्रकारची एक ॲडव्हर्टाइजमेंट बघितलेली आहे ज्यामध्ये सर्व जागा ओपन होत्या। ओके, त्यानंतर बघा जॉब लोकेशन तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनसुद्धा मी तुम्हाला सांगून देतो। यामध्ये डिग्री पाहिजे असते तुम्हाला। डिग्री BCom किंवा हे बघा BBA किंवा BBM, BAF, BFM, BBI, BMS, बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स असेल। ओके, बॅचलर इन इकॉनॉमिक्स असेल। त्यानंतर BBS आणि बघा BSc IT किंवा BE कम्प्युटर, BC विथ फर्स्ट क्लास। ओके, BCA विथ फर्स्ट क्लास। तर अशा प्रकारे यांनी इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे। यापैकी बघा काहीही तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी क्वालिफाईड राहणार आहात। ठीक आहे, आता इथे पर्सेंटेजसुद्धा त्यांनी मागितलेले आहे की हे बघा BSc IT किंवा BE कम्प्युटर किंवा BCA फर्स्ट क्लास तुमचे पाहिजे असते। ठीक आहे, अशा प्रकारे यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे मागितलेलं आहे। त्यानंतर एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही, फ्रेशरसुद्धा तुम्ही असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला बघा प्रिफरन्स दिला जाईल। ओके, अनुभव असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरा। इक्वल जर मार्क्स झाले, सारखे मार्क पडले तर तुम्हाला प्रिफरन्स देण्यात येतो। ओके, आता यामध्ये संपूर्ण PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। संपूर्ण एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर तुम्हाला बघायचे असेल तर PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या। याची बघा लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। किंवा याची बघा आणखी एक लिंक जी आहे व्हॉट्सॲप चॅनलवर सुद्धा दिलेली आहे। ओके, व्हॉट्सॲप चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही याची PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, आता नेक्स्ट बघा एज लिमिट काय राहणार आहे तर 18 मिनिमम आणि मॅक्झिमम 30 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की SC ST वगैरेच्या जागा सांगितलेल्या नाही, तर एज लिमिटसुद्धा जे एज रिलॅक्सेशन असते SC ST OBC ते सुद्धा यांनी इथे सांगितलेलं नाही आहे। ठीक आहे, नेक्स्ट बघा प्रिफरन्स कोणाला देण्यात येईल हे सुद्धा यांनी इथे सांगितलेलं आहे। हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता। ओके, नॉलेज ऑफ लँग्वेज असणे गरजेचे आहे। मराठी किंवा इंग्लिश किंवा हिंदी या तीनपैकी कोणतीही एक लँग्वेज येणे गरजेचे आहे। आणि बघा लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट येणे गरजेचे आहे, म्हणजेच मराठी तुम्हाला येणे गरजेचे आहे। ओके, लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट म्हणजे मराठी। ओके, ज्या राज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून राहिले आहे त्या राज्याची लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे। महाराष्ट्रामध्ये फॉर्म निघालेला आहे तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे। ओके, म्हणजे मराठी येणे तुम्हाला कंपल्सरी राहणार आहे।
ओके, त्यानंतर बघा सॅलरी तुम्हाला इथे 15,000 यांनी लिहून दिलेली आहे. त्यानंतर बघा एक्झाम तुमची होणार आहे ऑफलाईन पद्धतीने, तुमची एक्झाम होणार आहे. 100 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे ऑफलाईन पद्धतीने. ठीक आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे इंग्लिशमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. ओके, मराठीमध्ये तुमची एक्झाम होणार नाही, हिंदीमध्ये तुमची एक्झाम होणार नाही, फक्त इंग्लिश भाषेमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. आणि त्यामध्ये कोणत्या विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत तर बघा गणित आहे, मॅथमॅटिक्स, न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजेच बघा मॅथ रिझनिंग आहे, इंग्लिश ग्रामर, कम्प्युटर आणि कोऑपरेटिव्ह अवेअरनेस, रिझनिंग टॅलेंट आणि बँकिंग जनरल नॉलेज. ओके, अशा प्रकारे बघा 100 मार्कांचा तुमचा पेपर राहणार आहे ऑफलाईन पद्धतीने. ओके, त्यानंतर बघा मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे. आता इंटरव्ह्यूमध्ये 25 मार्क तुम्हाला बघा 25 मार्क्सचा तुमचा जो आहे इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर तुमची बघा फायनल सिलेक्शन लिस्ट लावण्यात येणार आहे. एक्झाम डेट मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. एक्झाम व्हेन्यू नंतर करतील ते डिक्लेअर. त्यानंतर फीज बघा 950 रुपये तुम्हाला फीज भरायची आहे, सर्वांसाठी आहे. ओके, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. SC ST साठी वगैरे OBC साठी यांनी इथे काही सांगितलेलं नाही, तर कदाचित बघा सर्व पोस्ट ओपन असतील असं मला वाटून राहिलेलं आहे, कारण इथे यांनी कुठल्याही प्रकारे फीजमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन यांनी जे आहे दाखवलेलं नाही. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 950 रुपये फीज नाही आहे तुमची, 1121 रुपये तुमची फीज आहे. ओके, GST लावून, ओके GST वगैरे लावून 1121 रुपये तुमची फीज आहे. डायरेक्ट यांनी 1121 सांगायला पाहिजे. 950 रुपयेसुद्धा लिहितात आणि प्लस ते लिहितात, मग नंतर 18% आम्ही लावू आणि मग 1021 सांगून राहिलेले आहे. मूर्खपणा आहे. डायरेक्ट 1121 रुपये सांगायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही झाली तुमची पहिली ॲडव्हर्टाइजमेंट. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आता आपण आपली सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली सेकंड नंबरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, वसई जिल्हा पालघर. ठीक आहे, यांच्यातर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. यामध्ये 13 तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि 27 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, याच महिन्याच्या, ओके फेब्रुवारी महिन्याच्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरणार आहात. ओके, परीक्षा शुल्क बघा 27 तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता. प्रवेशपत्र ते नंतर जे आहे देतील. आणि मुलाखतीच्या बघा इथे सुद्धा मुलाखत आहे, आणि ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. ओके, सूचना तुम्ही स्वतः PDF डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. आता समोर बघा, आता इथे बघा पदाचे नाव आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह CSR. ओके, त्यानंतर बघा पदे आहेत 19. ओके, पदे इथे कमी आहेत. नोकरीचे ठिकाण पालघर किंवा ठाणे किंवा मुंबई जिल्हा, 3 पैकी एक तुम्हाला इथे नोकरीचे ठिकाण मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, कुठल्याही युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन असेल तरी चालेल. ओके, MSc IT सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे किंवा समतुल्य कोर्स जर तुम्ही IT मध्ये काही केलेलं असेल. ओके, BSc असेल किंवा BE असेल किंवा BTech असेल, असं काहीही तुम्ही IT मध्ये तुमचे जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला MSc IT सर्टिफिकेटची काही गरज नसते. ठीक आहे. त्यानंतर वयोमर्यादा बघा 22 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. त्यानंतर प्राधान्यप्राप्त विद्यार्थी कोणते असतील हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. भाषेचे ज्ञान बघा मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 पैकी एक भाषा तुम्हाला येणे गरजेचे आहे. वेतन पहिल्या वर्षाकरता बघा 15,000 रुपये आणि सेकंड बघा 18,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा ज्युनियर क्लर्क जे आहे 3rd वर्षापासून तुम्ही जे आहे ज्युनियर क्लर्क बनणार आहात. ओके, म्हणजेच बघा तुमचं बघा परमनंट तुमचं होणार आहे 3ऱ्या वर्षापासून. ओके, निवड कशी होणार? ऑफलाईन परीक्षा होणार, 100 गुणांची परीक्षा होणार. त्यामध्ये हे बघा गणित आहे, इंग्रजी भाषा, व्याकरण जे आहे इंग्रजी व्याकरण, कम्प्युटर, सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग आणि इतर सामान्य ज्ञान या विषयावर तुमचे जे आहे 100 जे आहे प्रश्न राहणार आहे. यामध्ये इथे यांनी दिलेलं सुद्धा आहे की कोणत्या याच्यावर किती वेटेज आहे, प्रॉपरली दिलेलं आहे. 2 तासाचा तुमचा पेपर राहणार आहे. 100 प्रश्न राहणार, गुण राहणार आहे 100, प्रश्न राहणार आहेत 120 प्रश्न, 100 गुण आणि 2 तासांचा पेपर राहणार आहे. त्यानंतर इथे बघा
1/3 जे आहे विद्यार्थी जे आहे इथे बोलवतील. इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये 10 गुण जे आहे राहतील. ओके. आणि मुलाखतीला तुम्हाला गैरहजर राहता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर तुमची फायनल लिस्ट लावण्यात येईल. परीक्षेचे स्थळ राहणार आहे वसई, म्हणजे तुम्ही कुठूनही फॉर्म भरला तरी तुम्हाला परीक्षेला जावं लागणार आहे वसई. ओके. त्यानंतर परीक्षा शुल्क इथे सुद्धा 950 रुपये आणि 1121 रुपये तुमचं परीक्षा शुल्क राहणार आहे GST पकडून. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दोनही ॲडव्हर्टाइजमेंट्स आपण बघितलेले आहेत. यामध्ये आणखी काही निटीग्रिटी आहेच. ओके. आणखी काही यामध्ये थोडंसं आहे आतमध्ये जे मी तुम्हाला सांगितलेलं नाही. तुम्ही जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट रीड कराल ते तुम्हाला तुम्हाला ते कळणार. ओके. बॉन्ड वगैरे भरून द्यावा लागतो इथे. ओके. ते मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. तर 2 वर्षाच्या तुम्हाला बॉन्ड वगैरे इथे भरा लागणार आहे. काहीतरी पैसेसुद्धा तुम्हाला तिथे बँकेमध्ये ठेवावे लागतील. ओके. असं काहीतरी ते आहे. तर ते तुम्ही मला विचारा, ते मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगणार आहे. आपला व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून ते मी तुम्हाला सांगितलेलं नाही. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून टाका. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.